बुलढाणा अर्बन कॉर्पोरेटिव्ह क्रेडिटेड सोसायटी लिमिटेड कोथळी शाखेमध्ये शटरडाऊन आंदोलनकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। गेल्या काही दिवसापासून बुलढाणा अर्बन यांच्याकडे आंदोलनकर्ते कर्जदार यांनी बँकेकडे काही दस्तऐवजाची मागणी केली आहे। मात्र हे दस्तऐवज संबंधित कर्जदार यांना मिळाले नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून त्यामुळे बुलढाणा अर्बन कोथळी शाखेत या आंदोलनकर्त्यांनी दिनांक 17 मार्च रोजी सकाळपासूनच बँकेत ठिय्या मांडून बसले व बँकेच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली। मात्र दुपारी हे आंदोलन चिघळले व काही आंदोलनकर्त्यांनी अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। त्यानंतर मात्र बँकेने स्वतः या ठिकाणी शटर डाऊन केले, तशा प्रकारचे बोर्डही लावले। आम्ही शटर डाऊन आंदोलन या ठिकाणी करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून सकाळपासून या ठिकाणी शेकडो पीडित शेतकरी, महिला असतील, पुरुष वर्ग असेल किंवा जे लोक या प्रकाराशी संबंधित आहेत, सकाळपासून ही लोक या ठिकाणी आंदोलन करत होती। पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने, त्याचबरोबर या ठिकाणी या शाखेचे जे जनरल मॅनेजर आहे, शाखा व्यवस्थापक आहेत, टेकाळे साहेब यांनी फोनद्वारे राधेश्यामजी चांडक यांच्यासोबत संपर्क केला। त्यांना या पीडितांच्या भावना समजून सांगितल्या की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आता या ठिकाणी करो या मरोची जी भूमिका आहे आमची, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवैध सावकारी चालवली, ज्यामध्ये तुमचेच लोक यामध्ये बहुतांश तुमचे कर्मचारी आहेत। या सगळ्या लोकांना आपण पाठबळ देऊन जे लोक पीडित आहेत, ज्या लोकांना तुम्ही भावनिक करून त्यांची प्रॉपर्टी मॉर्गेज केल्या, त्यांचे सगळे पैसे तुमच्या ऍडव्हान्स खात्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर केले आणि मागील 2 वर्ष आधी स्वतः चांडक साहेब यांनी सहकार विद्या मंदिर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की कुणावर अन्याय होणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं। पण आजपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। म्हणून आज म्हणजे दुर्दैवाने सांगावंसं वाटते की जे आशिया खंडामध्ये बुलढाणा अर्बन ही शाखा जी नावारूपाला आलेली आहे, तर याच गावानं, याच लोकांनी बुलढाणा अर्बनला त्या शिखरावर पोहोचवलं। आणि आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या आंदोलनाला तुर्तास आलेलं जे यश आहे की या ठिकाणी संस्थापक अध्यक्षांना हे सांगावं लागलं आंदोलनकर्त्यांना किंवा या ठिकाणी शाखा व्यवस्थापकांना की जोपर्यंत या प्रकरणामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत, जोपर्यंत शटरडाऊन आंदोलन सुरू आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा बँकेतला जो काही व्यवहार आहे खातेदारांचा, म्हणजे बँकेत संलग्न जे लोक खातेदार आहेत, कुठल्याही प्रकारचा व्यवहार या ठिकाणी उद्यापासून, म्हणजे आपण पाहता की या ठिकाणी त्यांनी ग्राहकांना सूचना म्हणून एक फलक या ठिकाणी लावलेला आहे आणि जोपर्यंत या प्रकरणामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत कोथळी शाखेचं शटरडाऊन आंदोलन या ठिकाणी हे कायम राहील, असं या ठिकाणी या प्रसंगी आपल्याला सांगतो। आणि पुढील आमची जी लढाई आहे, जोपर्यंत या लोकांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमची लढाई ही कंटिन्यू सातत्यानं, सनदशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने ही सातत्याने सुरू राहील, असे या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो। जय हिंद, जय भारत। कोथळी प्रकरण असं आहे की आमचे इथले जे 5 कर्मचारी आहेत त्यांनी 2.5-3 वर्षापूर्वी फ्रॉड केला होता आणि आमचा मॅनेजर आहे गांधी यांनी सगळ्या गावातल्या लोकांचे इतके चांगले संबंध होते की त्यांनी सगळ्यांचं खासदारांचं मन जिंकलेलं होतं। लोक त्याच्याशी व्यवहार करताना बाहेरच्यावर पैसे द्यायचे, निघून जायचे, पासबुक सुद्धा भरून घेत नव्हते। इतका त्यांनी सगळ्यांचा विश्वास संपादन केला, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी काही फ्रॉड केला। काही सोनं लोकांचं गहाण ठेवलं नकली, काही ते बेंटेक्सच्या दागिने ठेवले लोकांचं, आणि काही लोकांचं सोनं त्यांनी गायब केलं। आता सगळ्यांचा आपण पोलिसला रितसर अर्ज केला। अर्ज दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले। गुन्हे दाखल झाल्यानंतर 2 वर्षापासून ते कारागृहामध्ये, तिघांची जमानत झाली, 2 कारागृहामध्ये। आता एखाद्या प्रकरणात जास्त काय होत असतं। आता या लोकांनी त्यावेळेस प्रेमापोटी स्वतःच्या जमिनी गहाण करून दिल्या, स्वतः कोर्टात जाऊन रजिस्टर मॉर्गेज केले किंवा गांधी आमची जमीन सोडून देणार आहे, पण आता गांधीवर कारवाई करू नका आणि पैसे गांधी खात्यात जमा करून घ्यायचे, फ्रॉड केला जाईल। मग त्यावेळेस मला वाटतं काहीतरी 3.5-4 कोटी कर्ज पकडणे गेलेत आणि ते कर्ज मग गांधी खात्यात जमा केले। आणि पण तरी तो आकडा 12-13 कोटीचा होता, तरी आम्हाला FIR दाखल करावंच लागलं ना। FIR दाखल केलं ते आजपर्यंत आतमध्ये आहेत। आता आमच्या नोटीस यांना गेल्या वसुलीच्या 40-38 लोकांना ज्यांनी जमीन गहाण करून दिल्या स्वतःहून, ते रजिस्टर कोर्टात त्यांनी स्वतः रजिस्टर गहाण करून दिलं ना। असं काही नाही की नोटीस गहाण केल्या आमच्या ऑफिसमध्ये येऊन, म्हणून हे स्वतः कोर्टामध्ये आले, गहाण केल्या, मला भेटले होते सगळे लोक आहे किंवा गांधीवरती कारवाई करू नका, त्याचे पैसे सगळे येऊन जातील म्हणून। आणि आज लोक ज्यावेळेस गांधीची जमानत होत नाही, हे लोकांची जमिनीवर 7-12 त्यांचं नाव आठवत नाही आमचं बुलढाणाचं, आता हे आंदोलन करायला लागले की आम्ही कर्ज घेतलं नाही, अमुक केलं नाही, तर आता करून काय फायदा काय। ते पोलिसांना जाऊन आले, तहसीलदार साहेबांकडे जाऊन आले, सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही गहाणखत स्वतःहून केली की आम्ही स्वतःहून केले, मग काय प्रश्न राहिला। मी त्यांना चान्स दिला की म्हटलं जे झालं ते विसरून जा,
तुम्ही आजही मुद्दल भरा, मी तुम्हाला 3 वर्षाच्या व्याज माफ करतो. जे काही 3 वर्षाच्या व्याज तुम्हाला माफ करतो आम्ही, फक्त मुद्दल तर भरा तुम्ही. तर रजिस्टर घाण खात्याचं सुरुवातीला त्यातले काही लोक हो म्हणाले, काही लोक नाही म्हणाले. आम्ही त्यांना आता नकला आमच्याकडे जेवढ्या कागद तेवढं त्यांना द्यायचा प्रयत्न केला. हा कागद पाहिजे, तो कागद पाहिजे. त्यांना एक तर समजत काही ते अकाउंट मधलं. कुणीतरी आमचे जुने कर्मचारी त्यांना सांगतात ह्या कागद मागा, असं कसं कोणताही कागद मिळेल त्यांना. तर आमच्या काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, सगळ्या गोष्टी त्यांना मिळू शकतात. तर ज्या ज्या कायद्याच्या प्रमाणे नियम आपण द्यायला पाहिजे त्या सभासदांना मी द्यायला तयार आहे. त्यांना पाठवलं तर घेत नाही. आणि त्यांना ते भांडण संपवायचं नाही, मिटवायचंच नाही ना, वाढवायचं आहे ना. कारण की ते जर मिटलं तर आमची रिकव्हरी पाठीमागे लागेल ना. तर त्यांना ते वाढवायचं आहे. किती दिवस वाढवणार आहे? त्यामुळे माझा त्यांना असा संदेश आहे प्रेमाचा, की जे काही मुद्दल भरून टाका, विषय संपवा. त्याच्याशिवाय तुमच्या सातबारावरून तुम्ही अजून अजून 2-3 पिढ्या जरी गेल्या ते नाव निघू शकणार नाही. रजिस्टर घाण करते सगळे. शाखा बंद केली होती तर नाही काय झालं, कर्मचाऱ्यांना खूप त्रास द्यायला लागले ते लोक. कोणी अंगावर घासलेट घे, कोणी डिझेल घे, कर्मचाऱ्यांना लोटपाट कर. मी म्हटलं बंद करून टाका शाखा. आणि सगळ्यांना सांगितलं मी, किंवा ज्यांचे व्यवहार आहेत मोताळाच्या शाखेतून करा. मी आज मोताळा शाखेला एक आपल्या मलकापूर शाखेला आपल्या मोताळा शाखेला एक एक्स्ट्रा कॉम्प्युटर लावलं कोथळी शाखेसाठी. आणि जो कोथळीहून येईल तिथे त्याला 20 रुपये भाडं पण आम्ही देणार, एसटीचं भाडं. ते तुम्ही 20 रुपये भाडं घ्या आमच्याकडनं, पण मोताळा व्यवहार करा, कोथळी जाऊ नका. पण मग काही लोक आज आले नाही म्हणून शाखा शिकायची बंद करणार. आम्ही बसलो ना, ते लोकही सांगतील शाखा बंद करायची नाही. मग आम्ही शेवटी निर्णय घेतला की शाखा बंद करत नाही. आता आम्ही शाखा चालू राहू देऊ. पोलिसांना प्रोटेक्शन मागू आम्ही, किंवा जे लोक आमच्याकडे त्यामुळे आम्ही तिथे येऊन उभे राहतो म्हणे. त्याच्याकडे शाखा बंद करायला होती म्हणे, फ्रॉड त्यांनी केला आणि आम्हाला का बरं त्रास म्हणे. आज शाखा सुरू आहे. हा, काही लोकांनी आत्मदहन करायचा प्रयत्न केला तिथं, डिझेल वगैरे घेतलं तर काही गुन्हे वगैरे दाखल, तुम्ही काय एफ देणार आहे? नाही आम्ही काही उभार देणार नाही. त्या ठिकाणी पोलिसांचा पूर्ण स्टाफ हजर होता. त्यांनी निर्णय घ्यायचा काय करायचं काय नाही. तर आम्ही कशाला काही देणार कोणाला.